आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतातून 20 नंबरचं गीत नेहमीप्रमाणे आपण गाऊया. असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्या गरजा त्याने पुरविल्यात, आपलं संरक्षण केलं आणि त्या प्रभू परमेश्वराने आज एक वार पुन्हा भक्ती करण्याची सुंदर संधी आपल्याला दिलेली आहे. त्या प्रभू देव बापाचे आभार मानूया त्याच्या सर्व दयेसाठी. होय देव बापा, आज एक वार पुन्हा तुझी मंडळी तुझ्या समोर एकत्र येत आहे देव बापा. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता, तुझी आराधना करण्याकरिता पवित्र देव बापा आम्ही एकत्र येत आहोत. कारण तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. तूच एक आहेस पवित्र देव बापा, ज्याची आराधना आम्ही करू शकतो, ज्याची भक्ती आम्ही करू शकतो देव बापा. कारण तूच एक जिवंत असा परमेश्वर आहेस देव बापा. आणि म्हणून पवित्र देव बापा आज एक वार पुन्हा तुझी मंडळी तुझ्या समोर येत आहे. पवित्र देव बापा आभार मानित आहोत तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या सर्व कृपेसाठी देव बापा, तुझ्या सर्व प्रेमासाठी, तुझ्या सर्व पुरवठ्यासाठी, संरक्षणासाठी प्रभू, त्या तारणासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी देव बापा ज्या तू आमच्यासाठी केल्यात प्रभू. आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता तुला माहीत आहे आणि म्हणून तुझ्या समोर आम्ही येत असताना पुन्हा आमची प्रार्थना आहे, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू, आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना पवित्र देव बापा आम्हा प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श कर. तुझी समक्षता या ठिकाणी तू असू दे आणि देव बापा तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता तुझ्या आत्म्याचं सर्व प्रकारचं सहाय्य आणि अभिषेक तू आम्हा प्रत्येकाला पुरव. होय प्रेमळ देव बापा, आजची भक्ती तुझ्या उपस्थितीमध्ये तू आशीर्वादित कर. प्रेमळ देव बापा, आम्ही आठवण करत आहोत आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत देव बापा. प्रभू, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे. प्रेमळ देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. आणि आमची विनंती आहे देव बापा, पवित्र देव बापा, आज या भक्तीमध्ये केवळ तुझं आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाद्वारे तू करून घे.
सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान देई. 234 नंबर उपासना संगीत. प्रकटीकरण 3:20 वर आधारित हे गीत आहे. ख्रिस्त आमच्या हृदयाच्या दाराशी आहे आणि तो ठोकत आहे. आणि करमरकर म्हणतात की तारावया तुझं आला तुझ्या द्वारी म्हणून माघारी लावू नको. हा ख्रिस्त आमचं तारण करण्याकरिता आमच्या हृदयाशी आलेला आहे, आमच्या दाराशी तो आलेला आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्या करिता त्याला त्याचं ते सर्व स्वर्गाचं वैभव आणि सुख सोडून या जगामध्ये यावं लागलं. तुमच्याकडं आणि माझ्याकडं तो आला आणि जे तारण त्याने तुम्हाला आणि मला उपलब्ध करून दिलेलं आहे केवळ यासाठी की आम्हाला त्यासाठी काही करावं लागलं नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करावं असं आमच्या जीवनामध्ये होऊ नये. तो आमच्या हृदयाशी आलेला आहे, तो आमच्या जवळ आलेला आहे. ही तारणाची भेट घेऊन आणि तिचा स्वीकार आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. आणखीन एक गीत आपण गाऊया. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे.
ख्रिस्त जो तुमचं आणि माझं तारण करण्याकरिता ज्याने आपलं सर्व जीवन देऊन टाकलं, तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता तो जगलेला आहे. आणि टिळक देखील या ठिकाणी हे म्हणतात की मनमना एक वासना तुझ्यासह जावे आणि हे आयु येथले तुझेच ते व्हावे. जसं ख्रिस्त या जगामध्ये आमच्याकरिता जगला, तो आमच्याकरिता मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि जो केवळ आम्हाला घेण्याकरिता परत येणार आहे, आमच्यासाठी 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 त्याचं सर्व जीवन, त्याची प्रत्येक कृती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील या जगामधलं जे आपलं जीवन आहे ते आम्ही त्याच्याकरिता जगू शकतो. आमचं प्रत्येक काम किंवा आमचं जे काही आमच्या ठाई आहे त्याद्वारे परमेश्वराकरिता आम्हाला जगता येईल. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकरिता आमचं जीवन समर्पित करतो आणि जगतो, निश्चित त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव आपल्या प्रत्येकाच्या जीवनाकडून होतं. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 28 आपण काढूया. स्तोत्र संहिता 28. स्तोत्रकर्ता या ठिकाणी दावीद राजा या प्रकारे म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस. तू माझ्याशी मौन धरलास, गर्तेत पडणाऱ्यासारखे माझी गती होईल. मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो, तेव्हा माझी दीन वाणी ऐक. मनात कपट असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढवून नेऊ नकोस. त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने, त्यांच्या हाताच्या कृतीप्रमाणे त्यांचे परिपात्य कर. त्यांचे प्रतिफळ त्यास दे. परमेश्वराची कृत्ये, त्यांच्या हातची कृती हे ते ध्यानात आणीत नाहीत, म्हणून तो त्यास जमीन दोस्त करेल, उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते, मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या करिता आशीर्वादाची करो. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वर देवबापाची उपकार स्तुती करत आहे. आणि ही उपकार स्तुती का तो करत आहे? कारण त्याने सहाय्याकरिता परमेश्वर देवबापाजवळ जी प्रार्थना केली, परमेश्वर देवबापाने ती प्रार्थना ऐकली, त्याला परमेश्वराकडून सहाय्य मिळालं आणि म्हणून तो परमेश्वराचे उपकार स्तुती करतो. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी असताना आपल्या प्रत्येकाला या गोष्टीची प्रचिती आहे, अनुभव आहे की आम्ही परमेश्वराचा धावा करावा, आम्ही परमेश्वराचं सहाय्य मागावं आणि परमेश्वराचं सहाय्य ज्यावेळेस आम्हाला मिळतं, ते प्राप्त होतं, आपण परमेश्वराची उपकार स्तुती करतो, आपण परमेश्वराचे आभार मानतो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. हा परमेश्वर जो आमचं ऐकणारा आणि आमचं ऐकून आम्हाला सहाय्य करणारा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी त्याचं वतन आहोत, तुम्ही आणि मी त्याचे आहोत, तुम्ही आणि मी त्याचे आहोत, तुम्ही आणि मी त्याचं वतन आहोत. आणि म्हणून तो असं म्हणतो की त्याचा प्रतिपाळ कर, त्या सदोदित वाहून ने. त्याचा प्रतिपाळ कर, त्यांचा सांभाळ कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांना वाहून ने, त्यांना वाहून ने. यावरून आपल्याला समजू शकतो आपण की आमची सर्व जबाबदारी, आमचा रोजचा दिवस, आपली प्रत्येक चिंता, आपली प्रत्येक काळजी, आपला प्रत्येक आजार, आपला प्रत्येक विकार आणि ज्या सर्व गोष्टींना आपण रोज तोंड देतो प्रियांडो, त्या सर्व आम्ही परमेश्वराच्या हातांमध्ये सोपवू शकतो. तो आम्हाला वाहून नेणारा,
तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराचा आभार मानूया. परमेश्वर देवबापाच्या नावाला धन्यवाद असो. या वचनांच्या द्वारे प्रभू देवबाप आपणास आशीर्वादित करो. प्रभू परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. ज्या प्रकारे दावीद राजा म्हणतो की त्याने माझी प्रार्थना ऐकली, मला सहाय्य मिळालं आणि म्हणून मी उल्हासतो, माझं हृदय उल्हासतं आणि मी परमेश्वराचं गीत गाऊन स्तवन करतो. यावेळेस क्वायर बरोबर आपण काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाला उंच करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 28 मध्ये दावीद राजा 7व्या वचनात म्हणतो, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतकरणपूर्ण भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते व गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. याच प्रकारे आपण देवबाप्पाची स्तुती आराधना करणार आहोत व उपासना संगीत यामधून गीत क्रमांक 90 जय जयंदंशो जय जय येशो हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया.
यानंतर आपण गजर संग्रहामधून गीत क्रमांक 54 गाणार आहोत. देव माझा बैल माझा जोडीदार. देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसारा. देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा. टाकिले मी ओझे माझे त्याच्यावर, त्याचे माझ्यावर घेतीले, त्याचे माझ्यावर घेतीले, त्याचे माझ्यावर घेतीले, त्याचे माझ्यावर घेतीले. रात्र झाली देवा वाट भयंकर, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी, दुःखाचे डोंगर दर्या कोरी. कंटाळे चढणी कशा उतरणी, उपदेशकानी लागू गोड, उपदेशकानी लागू गोड, उपदेशकानी लागू गोड, उपदेशकानी लागू गोड. देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा, गाडा उडणार संसाराचा. यावेळेस आपण एक नवीन गीत गायचा प्रयत्न करूया. गीताचे बोल आहेत, संभाल प्रभुजी जीवन के हर पल में. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में, संभाल प्रभु जी जीवन के हर पल
वर्णन से भी है अपार। यीशु तेरा ये प्यार वर्णन से भी है अपार। स्वर्गीय सिंहासन को छोड़कर धरती पर आया। स्वर्गीय सिंहासन को छोड़कर धरती पर आया। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर। अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। खूप सुंदर अशा प्रकारचं हे गीत होतं. आणि यावेळेस आपण देवबाप्पाची स्तुती आराधना करताना हे जे गीत आहे हे आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे, सेनाओं का यहोवा. आपण उभे राहून टाळ्या वाजवून देवाची स्तुती करूया. संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। वो जिसने दो भागा, जंगल में से माँ को निकाला, ओ समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से माँ को निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
यावेळेस आपण प्रार्थनेत जाताना ए मेरे मन प्रभु की तू आराधना कर हे गीत गाऊया. जब जा रहा था अंधकार से हात पकडकर चलाया. एवढेच आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पिता, धन्यवाद देतो देवप्पा, या सकाळच्या प्रहरी तू आम्हा सगळ्यांना एकत्रित जमवलेला आहेस देवप्पा. तुझं वचन ऐकण्याची जी गोडी आमच्यामध्ये आहे देवप्पा, ती तू आणखी आनंदित तू कर देवप्पा. आणि तू आम्हाला तुझ्या वचनाचं पुरेपूर ज्ञान तू दे देवप्पा. पाडकसाहेब जे काही वचनातून सांगणार आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव देवप्पा. जे प्रवासात आहे त्यांचा प्रवास तू सुखरूप कर देवप्पा. इथून संपूर्ण पुढील वेळ तुझ्या हातात सोपवून ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. गणनाच्या पुस्तकावरती आपण अभ्यास केलाय. कसा गेला हा महिना? इस्रायल लोकांचा प्रवास आपण वाचत आहोत
आणि इस्रायल लोकांचा प्रवास वाचत असताना आपल्या जीवनाचा प्रवास या महिन्यामध्ये कसा झालेला आहे. वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या परिस्थिती त्या ठिकाणी असतील. कठीण गेलं का पुस्तक वाचायला? गणनाचं बोर, काय वाचावं काही समजत नाही. वारंवार नंबर्स आहेत, याची मोजणी आहे, त्याची मोजणी आहे, यांची यादी आहे, त्याची यादी आहे, या वंशातून हा, त्या वंशातून तो, नावच नावं आहे, नंबर्सच त्या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर गणनाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना तुम्ही जर हा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवला की मी या पुस्तकामध्ये 2 पिढ्यांचा अभ्यास करणार आहे. 2 पिढ्यांचा अभ्यास. एक ती जी मिसर देशाच्या गुलामगिरीतून निघाली परंतु कनान देशामध्ये पोहोचू शकली नाही, अशी एक पिढी. दुसरी पिढी जी त्या कनान देशामध्ये प्रवेश करणार आहे, ती पिढी. 2 पिढ्या. आम्हाला माहिती आहे की इस्रायल लोकांनी किती वर्ष प्रवास केला? 40 वर्षांचा त्यांचा हा प्रवास आहे. आणि या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये या 2 पिढ्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात, वाचायला भेटतात. जे लोक मिसर देशामधून निघाले त्यापैकी किती लोकांनी कनान देशात प्रवेश केला? आठवतं ना तुम्हाला? किती लोक निघाले मिसर देशातून? 6 लाखापेक्षा अधिक. पुरुषांची संख्या 6 लाख, त्यापेक्षा अधिक आहे. स्त्रिया वेगळ्या आहेत, लहान लेकरं वेगळी आहेत. एवढा मोठा समुदाय त्या मिसर देशातून निघाला. परंतु या लाखोच्या संख्येमध्ये असणाऱ्या लोकांपैकी किती लोकांनी कनान देशात प्रवेश केला? किती वाटतं? अंदाज सांगा. आता 6 लाखापैकी 50,000, लाख, 1.5 लाख, 2 लाख लोक, 6 लाख लोक तिथून निघालेत. किती लोकांनी? 2 लोकांनी. कसं वाटतं ऐकून? लाखोच्या संख्येमध्ये त्या मिसर देशातून निघालेत परंतु किती लोक पोहोचलेत? 2 लोक फक्त. त्यामुळं लक्षात घ्या, कनानाकडचा प्रवास असेल किंवा स्वर्गाच्या राज्याकडचा प्रवास असेल, आपण समजतो तेवढा सहज आणि सोपा तो नाहीये. प्रवास तर करू, प्रवासाला सुरुवात तर करू, परंतु तो पूर्णत्वास नेणे वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आम्ही फार सावध असायला पाहिजे. आम्ही फार सावध असायला पाहिजे. एक पिढी जी मिसर देशातून निघाली परंतु तिचा नाश किंवा ते सर्व त्यांची प्रेते जी आहे त्या रानामध्ये ती पडली. दुसरी पिढी, त्यांच्या पुढची पिढी आहे, ती पिढी कनान देशामध्ये प्रवेश करते. तेही लोक किती आहेत? त्यांची संख्या किती आहे? जुन्या पिढीपैकी 2, परंतु एकंदर किती लोकांनी प्रवेश केला? त्यांची संख्या किती आहे? ती पण लाखोमध्येच आहे. ती पण लाखोंमध्येच आहे. परमेश्वर देव हा जणू काही मनुष्यासाठी संधी उपलब्ध करून देणारा आहे, परंतु त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा की नाही, तिचा फायदा करून घ्यायचा की नाही, ती संधी साधून घ्यायची की नाही, हे प्रत्येकावरती आहे. हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. गणनाच्या पुस्तकाकडे पाहत असताना एक आराखडा तुम्हाला देता येईल ज्यामध्ये कथा, वृत्तांत आणि ईश्वर परिज्ञान, थिओलॉजी त्यामध्ये काय आहे आणि कोणत्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या आहेत. थोडक्यामध्ये तुम्हाला मी त्याचा आराखडा सांगत आहे वचनांकडे जाण्याच्या पूर्वी. अध्याय 1 ते 10 आम्हाला पाहायला भेटतं की कनान देशात जमीन वतन करून घेण्यास जाण्याची पूर्वतयारी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. कनान देश, तेथील जमीन वतन करून घेण्याकरिता जाण्याची पूर्वतयारी आम्हाला या अध्यायांमध्ये पाहायला भेटते.
काय आहे या अध्यायांमध्ये, काय सांगितलेलं आहे, तयारी त्या ठिकाणी आहे, पूर्व तयारी करत आहेत त्या कनान देशामध्ये जाण्याची. थिओलॉजी काय आहे, ईश्वर परिज्ञान त्या ठिकाणी काय आहे की अभिवचनाची जी भूमी आहे ती देवाच्या वचनाने अभिवचन पक्के झाले. म्हणजेच परमेश्वर देवापाने कोणाला अभिवचन दिलं होतं, या लोकांना दिलं होतं का, कोणाला दिलं होतं, देवाने अब्राहम, इसहाक, याकोब त्यांच्यासोबत करार केलेला होता, त्यांना ते अभिवचन दिलेलं होतं आणि देव त्यांच्या संतती बरोबर देखील विश्वासू आहे, त्यांना देखील त्या ठिकाणी नेण्याकरिता तो सांगत आहे. त्याच्या वचनाने एक वार पुन्हा त्या ठिकाणी भक्कमपणा त्याला येतो. आणि ह्या ज्या घटना आहे ह्या सिनाय जवळच्या, सिनाय मधल्या या घटना आहे. त्यानंतर 11 ते 25 दुसरा भाग, 11 ते 25 ही जी अध्याय आहेत यामध्ये कनानापर्यंत प्रवास आणि प्रवेश करण्यात कसूर म्हणजे न करणे, घाबरणे. तुम्हाला आठवत असेल काय झालं होतं त्या ठिकाणी, मोशेने हेरांना पाठवलं, हेर त्या ठिकाणी त्या देशाची पाहणी करून आलेत आणि त्यांनी जो वृत्तांत त्या ठिकाणी त्या देशाबद्दलचा सांगितला, तिथल्या लोकांविषयीची जी माहिती दिली, त्यामुळं हे जे लोक आहेत ते घाबरलेत आणि त्या देशामध्ये प्रवेश करण्याकरिता ते पुढं सरसावले नाहीत, ते घाबरलेत, ते मागं सरकलेत. आणि तुम्हाला आठवत असेल त्यांची इथपर्यंत मजल गेलीत की ते म्हणतात आपण आपल्यासाठी कोणीतरी पुढारी तयार करूया आणि आपण परत मिसर देशात जाऊ, परत मिसर देशात जाऊ. इथपर्यंत त्यांची तयारी किंवा प्रयत्न त्यांचा आपल्याला दिसतो. 40 वर्ष हा प्रवास या लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की गणना 19 व 20 यात 38 वर्षांचं अंतर आहे. 19 आणि 20 किती वर्षांचं अंतर आहे. आपण वाचताना किती सहज वाचलं असेल, बऱ्याच जणांनी एका दिवसात 19 आणि 20 अध्याय वाचून टाकले असतील, परंतु त्या 2 अध्यायांमधलं जे अंतर आहे ते 38 वर्षांचं अंतर आहे, सोपं नाहीये ते. आणि मग त्यामधले जी थिओलॉजी जी आहे, ईश्वर परिज्ञान जे आहे या अध्यायांमध्ये जे आम्हाला शिकायला भेटतं ते म्हणजे अविश्वास. इस्रायल विश्वास ठेवीत नाही, ते अभिवचनाच्या लाभाला मुक्तात, राणातच मरतात. मी तुम्हाला सांगितले की ती पूर्ण पिढी राणामध्ये मरण पावली. थिओलॉजी काय आहे, ईश्वर परिज्ञान काय आहे, त्या ठिकाणी अविश्वास. या लोकांच्या अविश्वासामुळं त्यांना त्या कनान देशामध्ये जाता आलं नाही. आणि या ज्या घटना आहेत या पारान राणापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि तेथील या सर्व घटना आहे, मवाब येथे त्यांचं येणं आहे, इथपर्यंतचं सर्व आम्हाला 11 ते 25 अध्यायात पाहायला भेटतो. आणि जो तिसरा भाग त्याचा आम्हाला करता येईल तो म्हणजे 26 ते 36, ज्यामध्ये जमीन वतन म्हणून घेण्यासाठी ते नव्याने तयारी करतात. पहिले पूर्वतयारी केली, तिथपर्यंत गेलेत परंतु घाबरलेत, प्रवेश केला नाही, फिरत राहिलेत त्या ठिकाणी फिरत राहिलेत. आणि मग पुन्हा त्यांनी नव्याने त्या प्रदेशामध्ये जाण्याची तयारी केली. आणि ही नव्याने तयारी होत असताना जी जुनी पिढी आहे ती संपलेली आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा या ठिकाणी जे ईश्वर परिज्ञान आहे, जे थिओलॉजी जे आहे ते अभिवचनच आहे आणि देवाच्या वचनाने अभिवचनाला पुन्हा दुजोरा दिलेला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. मवाब देश, त्याचं जे मैदान आहे त्या भागामध्ये या सर्व घटना आम्हाला पाहायला भेटतात. थोडक्यात तुम्हाला गणना पुस्तक त्याचं जे आउटलाईन जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. ऑलमोस्ट तुम्हा प्रत्येकाचा अभ्यास झालेला असेल, पुस्तक वाचून झालेलं असेल. या आउटलाईन प्रमाणे ही जी अध्याय आहेत त्याच्यावरून एक नजर फिरवा आणि निश्चित त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल. गणनाच्या पुस्तकावरती अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण जे परमेश्वराचं वचन शिकलोय किंवा जे संदेश आमच्याकडे आलेले आहेत त्यामध्ये आपण सुरुवात केली की त्या विपुल जीवनामध्ये प्रवेश करण्याकरिता अविश्वास एक फार मोठं अडखळण म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. जर अविश्वास आहे तर आम्हाला प्रवेश करता येणार
नाही. जसं त्या लोकांच्या बाबतीत झालं, मी तुम्हाला सांगितलं की ती पूर्ण पिढी रानातच मरण पावले. तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे. आम्हालाही विश्वासाची गरज आहे. जर अविश्वास असेल तर आम्हाला प्रवेश करता येणार नाही. आणि आपण पाहिलं की विश्वास आणि अविश्वास काय आहेत, त्यांचे परिणाम काय आहेत. जर आम्ही म्हणतो की आम्ही विश्वास ठेवतो तर आमचं जीवन कसं असेल, आणि जर आमच्या ठाई विश्वास नाही तर मग त्याचे काय परिणाम आमच्या जीवनावरती असतील, यावरती आपण विचार केलेला आहे, यावरती अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर आपण गणनाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कुठं कुठं सापडला? गणनाच्या पुस्तकामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला शोधण्याचा प्रयत्न केला. कुठं कुठं सापडला? कोण सांगेल? कुठं सापडला तो? सांगा. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. खडकामध्ये, अजून खडकामध्ये सापडला. तो जो पितळेचा सर्प होता, जो मोशेने उंच केला होता, त्या ठिकाणी आम्ही त्याला पाहिलं. ती जी शरणपुरे देवबापाने सांगितली होती मोशेला बांधण्याकरिता, त्या ठिकाणी देखील आम्हाला तो सापडला. या प्रकारे गणनाच्या पुस्तकामधून आपण प्रभू येशू ख्रिस्ताला शोधण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी तो आम्हाला सापडला. आणि मग मागच्या रविवारी आपण बलाम आणि त्याची गाढवी यावरती विचार केला, यावरती अभ्यास केला. आणि ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी शिकायला भेटल्यात, त्यामध्ये पहिली ही की प्रसिद्धी ही देवाबरोबरच्या चांगल्या नात्यांची खात्री नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. पुष्कळदा आम्ही भारावून जातो, पुष्कळदा आम्ही पडतो, पुष्कळदा आम्ही फेमच्या मागं किंवा प्रसिद्धीच्या मागं किंवा प्रसिद्धी पावलेल्यांच्या मागं पुष्कळदा लोकांची गर्दी असते, कल त्या ठिकाणी असतो. परंतु ही गोष्ट नेहमी लक्षात आम्ही ठेवावी की प्रसिद्धी ही देवाबरोबरच्या चांगल्या नात्यांची खात्री नाही. कोणीही न्याय करू शकत नाही की त्याचं जीवन असं आहे म्हणजे त्याचं देवाबरोबर नातं असं असेल. कधी कधी असं असतं की एखादा व्यक्ती, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की काय हा देवाला वेळ देत नाही, असं नाही तसं नाही. परंतु होऊ शकतं की तुमच्या आणि माझ्यापेक्षाही देवाबरोबरचं त्याचं नातं हे चांगलं असेल. आम्हाला कोणाचाही न्याय करता येणार नाही. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की प्रसिद्धी देवाबरोबरच्या चांगल्या नात्यांची खात्री नसते. आणि दुसरी गोष्ट जी त्या ठिकाणी महत्त्वाची आम्ही शिकलो की देवाने देऊ केलेले आशीर्वाद कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. जर देवाने ठरवलंय तुम्हाला आशीर्वादित करायचं तर मग कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही, त्यामध्ये आडवं येऊ शकत नाही. आम्ही पाहिलं की बलामाला बालाकाने त्यासाठीच बोलावलं होतं की इस्रायल लोकांना श्राप द्यावा, पण ज्यांना देवाने आशीर्वादित केलेलं आहे त्यांना आता श्राप त्या ठिकाणी त्यांच्यावरती कार्य करणार नाही. बलाम येतो परंतु तोही त्यांना आशीर्वादच देऊन जातो. हे परमेश्वराचं काम आहे. परंतु त्याचबरोबर मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की जरी कोणीही देवाने देऊ केलेल्या आशीर्वादांमध्ये आडवं येऊ शकणार नाही, परंतु जर तुम्ही आणि मी, जर तुम्हाला आणि मला त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य समजलं नाही तर आम्ही स्वतःच त्यासाठी मोठं अडखळण होऊ शकतो. आम्ही स्वतःच त्यासाठी मोठं अडखळण होऊ शकतो. आज गणनाच्या पुस्तकावर आपण विचार करत असताना, आज हा जो शेवटचा संदेश गणनाच्या पुस्तकावरती आहे, मी विचार करत होतो की काय बोलायला पाहिजे, हा शेवटचा संदेश काय असायला पाहिजे. आणि याचा विचार करत असताना देवबापाने जे माझ्या मनामध्ये घातलं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. गणनाच्या पुस्तकामध्ये एक फार महत्त्वाची घटना किंवा एक फार महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडतं आणि आज त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. गणनाच्या पुस्तकामध्ये आम्हाला मोशेविषयी आम्हाला एक फार महत्त्वाचं शिकायला भेटतं. आता विचार करा की मोशे ज्याला देवाचं पाचारण झालं, ज्याला सांगण्यात आलं की जा मिस्र देशातून माझ्या लोकांना काढून आण, जो गेला, ज्याच्या द्वारे देवाने फार मोठमोठी अद्भुते केली,
ज्याची तुलना प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर केल्या जाते, असा हा मोशे त्या कनान देशात प्रवेश करू शकला नाही. त्या कनान देशात तो प्रवेश करू शकला नाही. तो का प्रवेश करू शकला नाही, त्याचं उत्तर आम्हाला गणनाच्या पुस्तकामध्ये सापडतं. जर आम्ही सहज प्रश्न केला की का हो गणनाचा, का हो मोशे हा त्या कनान देशात का गेला नाही, एवढ्या लोकांना घेऊन आला, एवढ्या लोकांचं पुढारी पण त्याने केलं, परंतु त्याला स्वतःला कनान देशात जाता आलं नाही, स्वतःला कनान देशात जाता आलं नाही, याचं कारण काय आहे? याचं कारण आम्हाला या गणनाच्या पुस्तकात सापडतं. आपण वाचूया 20वा अध्याय वचन 10 ते 13 पर्यंत. गणनाचं पुस्तक अध्याय 20 आणि वचन 10 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले. त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारले, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्यायली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. त्या झऱ्याचे नाव मरिबा म्हणजे भांडण पडले, कारण इस्रायल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रगट केले. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करू या, प्रार्थना करूया. प्रेमळ देवबापा, तुझ्या समोर आम्ही आहोत, तुझं वचन आमच्यामध्ये आहे आणि त्यावरती मनन करत असताना तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. प्रेमळ परमेश्वर देवबापा, तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. पैत देवबापा, तुझ्या वचनांच्या द्वारे आज एक वार पुन्हा तू आमच्याशी बोल, आम्हास आशीर्वादित कर आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या ठिकाणी प्रियांनो, जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे त्यामधून जो विषय आज आमच्या समोर आहे तो म्हणजे मोशे आणि अहरोन कनान देशात जाऊ शकले नाही. त्या कनान देशामध्ये त्यांना प्रवेश करता आला नाही. त्याचं कारण आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता पार्श्वभूमी काय आहे या शास्त्र भागाची, तर इस्रायल लोक जे आहे ते सीन रानात येऊन पोहोचलेत. कादेश येथे त्यांचा मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी ते असताना त्यांना प्यायला पाणी नाही आणि म्हणून ते कुरकुर करतात, भांडतात. परमेश्वर मोशेला सांगतो की त्याने काय करायचं आहे आणि मग त्याप्रमाणे मोशे त्या ठिकाणी करतो. परंतु आम्ही पाहतो की इस्रायल लोकांना त्या खडकातून पाणी दिल्यानंतर मोशेने त्या खडकावरती काठी मारली, 2दा काठी मारली आणि त्या खडकातून विपुल पाणी आले आणि त्या खडकातून आलेलं पाणी हे लोक प्यायलेत. चमत्कार त्या ठिकाणी झाला. लोकांची गरज भागविल्या गेली, लोकांची तहान भागविल्या गेली. परंतु ज्याचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला त्या मोशेला परमेश्वर काय म्हणतो, त्या मोशेला आणि अहरोनाला परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, तुम्ही लोकांमध्ये माझं पावित्र्य प्रगट केलं नाही आणि म्हणून आता तुम्ही या लोकांना त्या कनान देशात घेऊन जाणार नाही. काय चुकलं मोशेचं, काय चुकलं त्या ठिकाणी? खडकातून पाणी तर दिलं, पाणी पण निघालं, परंतु आता परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझं पावित्र्य त्या ठिकाणी प्रगट केलं नाही. मोशे त्याचं जीवन पहा तुम्ही, अगदी आरंभापासून खडतर अशा प्रकारचं जीवन त्याचं होतं. इस्रायल लोकांचं पुढारी पण करत असतानाही पुष्कळ त्रास त्याने सहन केला. याही ठिकाणी त्याच लोकांसाठी आता आम्हाला हे पाहायला भेटतं की परमेश्वर म्हणतो की तुला त्या कनान देशामध्ये जाता येणार नाही, या लोकांना घेऊन
तू त्या कनान देशामध्ये जाणार नाही. प्रियांनो, आज या माध्यमातून परमेश्वर देव आमच्याशी काय बोलतो त्याकडे आपलं लक्ष आपण लावणार आहोत. तर मी तुम्हाला म्हटलं की मोशेचं काय चुकलं, त्याची काय चूक त्या ठिकाणी आहे, त्याकडं आपलं थोडा वेळ आपण लक्ष देऊया, ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. आता या शास्त्र भागामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही की मोशे आणि अहरोनाचं काय चुकलं, त्यांनी काय पाप त्या ठिकाणी केलं की ज्यामुळं परमेश्वर म्हणतो आता तुम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. या ठिकाणी जरी ते स्पष्ट नसलं तरीही आम्ही इतर शास्त्र भागांमधून ते समजून घेऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्ही गणनाचंच पुस्तक अध्याय 20 आणि वचन 24 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला भेटतं. वचन 24 मध्ये असं म्हटलेलं आहे, अहरोन आता आपल्या पूर्वजास जाऊन मिळेल, जो देश मी इस्रायल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही, कारण मरीबाच्या पाण्यापाशी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले. काय आहे त्या ठिकाणी, काय चुकलं दोघांचं, काय पाप त्या ठिकाणी घडलं, आज्ञाभंगाचं पाप त्या ठिकाणी घडलेलं आहे. परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की आज्ञाभंग करून त्यांनी माझ्या विरुद्ध बंड केलेला आहे. 27वा अध्याय आणि वचन 14 जर आम्ही पाहिलं तर त्याही ठिकाणी आम्हाला काय पाहायला भेटतं. 27वा अध्याय आणि वचन 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्यापाशी त्यांच्या समोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्या विरुद्ध तुम्ही बंड केले. या ठिकाणी मोशे संदर्भात सांगितल्या जात आहे. अहरोना संदर्भात आम्हाला सांगितलं की बंड केला, आज्ञाभंग करून बंड केला. परमेश्वराने त्याचं पावित्र्य प्रगट करण्याकरिता जी आज्ञा त्यांना दिलेली होती ती आज्ञा त्यांनी मोडली. त्या ठिकाणी आज्ञाभंग आम्हाला पाहायला भेटतो आणि आज्ञाभंगाचा परिणाम हा मनुष्याच्या जीवनावरती काय होतो हे आम्हाला माहित आहे. आज्ञाभंगामुळं आदाम हवेला एदेन बागेतून बाहेर जावं लागलं. आज्ञाभंगामुळं मोशे आणि अहरोन यांना कनान देशात जाता आलं नाही. तुम्ही आणि मी सुटलोत नाही का, तुम्ही आणि मी सुटलो. 10 आज्ञा जुन्या करारातल्या आहेत. आम्हाला त्या आज्ञांकडे लक्ष द्यायची गरज आहे काय? तुम्ही आणि मी सुटलो ना. आज्ञा तर इस्रायल लोकांना देण्यात आलेल्या होत्या, त्या जुन्या करारातल्या आहेत. तुम्ही आणि मी सुटलेलो आहोत. बरोबर आहे का हे? त्या आज्ञा तर आहेतच. उलट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो. त्या रद्द नाहीच झालेल्या, त्या तर आहेतच, पण प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी तुम्हाला आता नवीन आज्ञा देतो. आणि ती आज्ञा म्हणजे जशी स्वतःवर तशी इतरांवरती प्रीती करा, कारण प्रीती ही तुमची आणि माझी ओळख आहे. आपल्या शत्रूंवरती प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यावरती प्रीती करा. आज तर परिस्थिती अशी होत चाललेली आहे की आपल्या लोकांवरतीच प्रीती करायला कठीण होतं. आपल्या स्वतःच्या लोकांवरती प्रीती करायला मनुष्याला कठीण चाललेलं आहे, तर वैऱ्यांवरती आणि शत्रूंवरती तर प्रीती करणं फार लांब राहिलं. प्रियांनो, जर आज्ञा पालन नाही, आज्ञाभंग आहे, तर आज्ञाभंगाचा परिणामही आहे. आदाम हवा एदेन बागेतून बाहेर पडले, अहरोन मोशे कनान देशात जाऊ शकले नाही. आणि जर हेच आज्ञाभंग तुमच्या आणि माझ्या जीवनात असेल तर आम्ही कसा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार? आम्ही कसं त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार? आम्हाला सावध होण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. अनुवादाच्या पुस्तकात जर आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी देखील एक संदर्भ याविषयीचा पाहायला भेटेल. अनुवादाचं पुस्तक अध्याय 32. आता मोशेचं हे गीत आहे. ज्यावेळेस आपण अनुवादाचा अभ्यास करणार त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की अनुवादाच्या पुस्तकामध्ये काय आहे. आता हे मोशेचं गीत आहे आणि यामध्ये तो काय म्हणतो, 50 आणि 51 वचनांमध्ये यामध्ये तो असं म्हणतो,
तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनास मिळाला, तसाच तूही या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांना मिळशील. मोशे संदर्भात आता या ठिकाणी सांगत आहे, कारण सीन रानात कादेशच्या मरिबा नावाच्या झऱ्याजवळ तुम्ही इस्रायल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्या समोर मला पवित्र मानले नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं की तुम्ही माझा विश्वासघात केला, मला पवित्र मानले नाही, माझा अवमान केला, माझा अवमान त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आज्ञाभंगाची पुढची पायरी काय आहे? अवमान किंवा अपमान करणे. आम्हाला माहिती आहे की पुष्कळदा लेकरं जी आहेत, आई वडील त्यांना ज्या गोष्टी सांगतात पुष्कळदा लेकरं करत नाहीत. आणि कधी कधी ते न करताना, आज्ञाभंग करताना लेकरं कधी कधी असे वागतात की आई वडिलांना अपमानास्पद वाटतं, अपमानास्पद वाटतं. कधी कधी पुष्कळदा लेकरांना समजतही नाही, पण तो अशा काही गोष्टी ते बोलून जातात की आपलं मन त्या ठिकाणी दुखावल्या जातं. अवमान जे आहे ही आज्ञाभंगाची पुढची पायरी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि ही एक तिसरा भाग, एक तिसरा संदर्भ या संदर्भात जो आम्हाला वाचायला भेटतो स्तोत्र संहितेमध्ये, तो आम्हाला पाहायला भेटतो. स्तोत्र संहिता 106, स्तोत्र संहिता 106 आणि त्यातून वचन 32 आणि 33 मी तुमच्यासाठी वाचत आहे. या ठिकाणी परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला असं सांगतं, 32 आणि 33, मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले. काय म्हटलेलं या ठिकाणी? की पुन्हा या लोकांनी त्या ठिकाणी संताप आणला आणि त्यामुळं मोशेवरती अरिष्ट आले, कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने, म्हणजे कोणी? मोशेने, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले. अविचाराचे शब्द मोशेने आपल्या तोंडातून काढले. मनुष्य अविचाराने केव्हा बोलतो? जेव्हा आमच्या डोक्यामध्ये राग भरलेला असतो. आमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस खूप राग भरलेला आहे, मग मनुष्य विचार करत नाही की मी काय बोलत आहे, जे काही तोंडात येईल ते मनुष्य बोलून मोकळा होतो. मग पुष्कळदा आम्हाला राग शांत झाल्यावर वाटतं की अरे मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी उगाच बोललो. राग शांत झाल्यावर कधी कधी आम्हाला असं वाटतं, पण ज्यावेळेस राग आमच्या मनात, आमच्या डोक्यात आहे, पुष्कळदा मनुष्य अविचाराने बोलतो. मोशे त्या ठिकाणी आहे आणि ही मंडळी पाणी न मिळाल्यामुळं मोशेसोबत भांडत होती. ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की या खडकाला आज्ञा कर, मोशे काठी घेऊन त्या ठिकाणी जातो. अहरोन मोशे मिळून मंडळीला जमा करतात आणि परमेश्वराने म्हटलं होतं की आज्ञा कर. मोशेला फक्त लोकांना जमा करून त्या खडकाला आज्ञा करायची होती, पण तू मोशे काय करतो? लोक जमा झाल्यानंतर म्हणतो, अहो बंडखोरांनो, आम्ही तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढावे काय? पाणी कोण देत आहे? खडकातून पाणी काढण्याचं सामर्थ्य मोशेमध्ये आहे काय? अहरोनामध्ये आहे काय? नाहीये. खडकातून पाणी काढण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे आणि परमेश्वराने सांगितलं की जाऊन आज्ञा कर. परंतु आता मोशे राग भरलेला आहे आणि त्या लोकांना म्हणतो, अहो बंडखोरांनो, आम्ही तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढावे काय? आणि काय करतो तो? त्या खडकावर 2 वेळेस काठी मारतो. काठी फक्त हातात ठेवायला सांगितली होती, आज्ञा होती द्यायची, परंतु राग डोक्यात असला की मग काय बोलत आहोत आणि काय कृती करत आहोत समजत नाही. काय कधी कधी चुकीच्या कृती देखील होतात, समजत नाही. त्या ठिकाणी मोशे त्या खडकावरती 2 वेळेस काठी मारतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की अविचाराचे शब्द त्या ठिकाणी मोशे त्या ठिकाणी बोलतो. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही त्याचा विचार करतो, प्रियांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आमच्या जीवनामध्ये जे काही चुकीचं आहे, मग ती व्यसनं असतील, ती गुप्त पाप असतील किंवा जे काही असेल, पुष्कळदा आम्ही स्वतःची समज घालून घेतलेली असते की ह्या गोष्टी चालतात, काही फरक पडत नाही, जगात जगण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात.
आम्ही आमच्या स्वतःला त्या गोष्टींसोबत ॲडजस्ट करून घेत असतो, परंतु त्या गोष्टींकडं परमेश्वराच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने त्या गोष्टींकडे पाहू, त्याचं काय गांभीर्य आहे, त्याचे काय दुष्परिणाम आहेत, ते तेव्हाच आम्हाला दिसतील. आणि म्हणून आपल्या जीवनाचं परीक्षण करत असताना आपल्या स्वतःच्या दृष्टीने नाही, परमेश्वराच्या दृष्टीने स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करायला आम्हाला शिकायचं आहे. ते आम्हाला करता आलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे की या शास्त्र भागामध्ये परमेश्वर देव मोशेला दोष लावतो, अहरोनाला दोष लावतो, आणि दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एक, विश्वास ठेवला नाही, आणि दुसरं, पावित्र्य प्रगट केलं नाही. आता आम्हाला माहिती आहे की विश्वास असणे हा अंतःकरणाचा भाग आहे, परंतु आमचा विश्वास आमच्या बोलण्यातून आणि आमच्या कृतीमधून हा व्यक्त होत असतो. विश्वास कसा दिसून येईल? आमच्या बोलण्यातून आणि आमच्या कृतीतून. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जो विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये आहे तोच आमच्या मुखामध्ये असावा, तोच आमच्या कृतीमधून दिसावा. जेव्हा या तीनही गोष्टींमध्ये विसंगती निर्माण होते, म्हणजे अंतःकरणात काहीतरी विश्वास, मुखामध्ये काहीतरी आणि कृतीमध्ये काहीतरी, जेव्हा ही जी विसंगती त्या ठिकाणी निर्माण होते, याचाच अर्थ काहीतरी बिघाड त्या ठिकाणी झालेला आहे. आम्ही आमची वाट त्या ठिकाणी चुकलेले आहोत, आम्ही आमचा मार्ग त्या ठिकाणी चुकलेले आहोत. आमच्या अंतःकरणातील विश्वास, आमच्या मुखातील शब्द आणि आमच्या हातची कृती, या तीनही गोष्टीमध्ये ऐक्यता, एकसंगतपणा आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. जर त्यामध्ये विसंगती असेल तर मग मात्र त्या ठिकाणी बिघाड झालेला आम्हाला पाहायला भेटतो. आणि मोशेच्या संदर्भात आम्हाला तेच पाहायला भेटतं. शब्द विचाराचे आहेत आणि कृती त्याचे परमेश्वराला न आवडणारी अशा प्रकारची आहे. आज तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामधला विश्वास काय आहे, आम्ही काय बोलत आहोत आणि आमची कृती काय आहे, ह्याकडं आम्हाला विशेष लक्ष देण्याचं गरज आहे. आम्ही त्याकडं आमचं लक्ष असावं की आमच्या अंतःकरणात काय आहे, आमच्या मुखात काय आहे आणि आमच्या कृतीमध्ये काय आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की पावित्र्य प्रगट केलं नाही. देवाचं पावित्र्य आम्हाला माहिती आहे की हे अनन्य अशा प्रकारचं आहे. त्याची तुलना तुम्हाला आणि मला कशाच बरोबर करता येणार नाही. परंतु त्याचं पावित्र्य प्रगट होण्याचं माध्यम काय आहे? कशातून देवाचं पावित्र्य दिसून येतं? त्याच्या न्यायीपणामधून. परमेश्वराच्या न्यायीपणा कशातून दिसतो? त्याच्या आज्ञांमधून, त्याच्या आज्ञांमधून. आणि म्हणून मगाचा संदर्भ आपण वाचला, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की इस्रायल लोकांमध्ये माझं पावित्र्य प्रगट करण्यासाठी जी आज्ञा दिली होती, काय सांगतं परमेश्वराचं वचन? पावित्र्य प्रगट करण्यासाठी जी आज्ञा दिली होती, ती आज्ञा तुम्ही मानली नाही, तिच्या विरुद्ध तुम्ही बंड केला. प्रियांनो, जेव्हा जेव्हा आज्ञाभंग होत असतो तेव्हा तेव्हा देवाचं पावित्र्य जे आहे त्याचा अपमान आम्ही करत असतो. देवाच्या पावित्र्याचं त्याकडं आम्ही दुर्लक्ष करत असतो. आणि प्रियांनो, परमेश्वराचं पावित्र्य लक्षात घ्या त्याच्या न्यायीपणामधून, त्याच्या न्यायीपणामधून. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन तुम्ही पहा, त्या ठिकाणी कुठलीही तडजोड नाही, कारण परमेश्वर देव न्यायी आहे. या ठिकाणी मोशे आहे. परमेश्वराला जर वाटलं असतं जाऊ द्या, कारण मोशेविषयी साक्ष दिलेली होती की माझ्या घराण्यात विश्वासू अशा प्रकारचा हा व्यक्ती आहे, जाऊ द्या, हरकत नाही, चुकला एकदा, काही हरकत नाही. परंतु देवबाप तसं करत नाही. देवबाप तसं करत नाही, कारण तो न्यायी परमेश्वर आहे. त्याचा न्यायीपणा त्याच्या आज्ञांमधून त्या ठिकाणी प्रगट होताना दिसतो. आणि म्हणून जरी मोशे एवढा त्रास सहन करत त्या तिथपर्यंत तो ह्या लोकांना घेऊन आला आणि त्या ठिकाणी तो चुकला, परंतु परमेश्वर असं म्हणत नाही की जाऊ द्या, काही हरकत नाही, मी दुर्लक्ष करतो. तो दुर्लक्ष करणारा परमेश्वर नाही. तुम्ही आणि मी किती जरी दुर्लक्ष केलं तरी परमेश्वर दुर्लक्ष करत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात आम्ही ठेवावी. प्रियांनो,
तो दुर्लक्ष करत नाही. तो पवित्र अशा प्रकारचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज या संदर्भामधून, या माध्यमातून तुम्हाला आणि मला काय घेऊन जायचंय, काय बोध आम्हाला घेऊन जायचा आहे? प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रत्येक परिस्थितीमध्ये सावध असायला पाहिजे. सावध असायला पाहिजे. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती निर्माण होतात, आमच्या जीवनात असतील, आमच्या कुटुंबात असतील, आमच्या अवतीभोवती असतील, पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो आणि सहजतेने घेतो. परंतु आमच्या जीवनामधली कुठली परिस्थिती ही आम्हाला आमच्या नाशाकरिता कारणीभूत होईल हे आम्हाला सांगता येत नाही. ज्याने एथवर या लोकांना जो घेऊन आला, ती एक परिस्थिती, ही काही पहिली परिस्थिती नव्हती कठीण. या आधी पण समोर समुद्र उभा होता, अन्नाची समस्या होती, वेगवेगळ्या समस्या होत्या, परंतु त्या सगळ्यातून तो बाहेर आला. परंतु ही एक परिस्थिती आम्हाला पाहायला भेटतं की मोशेला त्यामुळं त्या कनान देशामध्ये जाता आलं नाही. त्याचबरोबर आम्हाला सावध तर असायचंच आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःवरती नियंत्रण देखील ठेवायचं आहे. मी मग तुम्हाला म्हटलं की रागामध्ये नको ते शब्द आणि नको त्या कृती घडतात. प्रसंग परिस्थितीमुळं पुष्कळदा विश्वासणारे अविश्वासणाऱ्यांसारखे वागतात. कळत नाही की विश्वासणारे आहेत की अविश्वासणारे आहेत. नियंत्रण स्वतःवरती आम्हाला ठेवायचं आहे, कारण आमच्या प्रत्येक शब्दाचा आणि आमच्या प्रत्येक कृतीचं लिखाण ते त्या ठिकाणी केल्या जात आहे. परमेश्वर त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक प्रसंगात आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःवरती नियंत्रण ठेवायचं आहे. आणि शेवटचं म्हणजे प्रियांनो, शेवटपर्यंत आम्हाला सावध राहायचं आहे. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत. मोशे हा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला होता. आता ते प्रवेश करणारच. अशा या शेवटच्या क्षणाला मोशेला ते करता आलं नाही. शेवटपर्यंत तुम्ही आणि मी म्हणू की एकदा चुकलो किंवा एकच दिवस नाही प्रियांनो, शेवटपर्यंत, अगदी आमच्या श्वासाच्या शेवटपर्यंत, जो आमचा शेवटचा श्वास असेल, किंवा त्या क्षणापर्यंत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला येईल. या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक तर आमचा शेवटचा श्वास किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा येण्याचा क्षण, त्यापर्यंत जर आम्ही विश्वासू राहिलो नाही तर मग मोशेप्रमाणे आमची देखील परिस्थिती होईल. मोशेला कनान देशात जाता आलं नाही, आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. मग आम्ही दिलेली दानं, आम्ही केलेला त्याग, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, काही म्हणा तुम्ही, ते मग चालणार नाही. आम्ही जे काही केलं असेल, आम्हाला शेवटपर्यंत विश्वासू राहणं गरजेचं. या आपले डोळे आपण बंद करूया. आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आपल्याकडं आलेलं आहे, आज तो आमच्यासोबत काय बोलत आहे? मोशे संदर्भात परमेश्वराने साक्ष दिली होती की हा माझ्या घराण्यात विश्वासू आहे. मोशे ज्याला नम्र म्हटलेला आहे, नम्र आणि विश्वासू असा परमेश्वराचा दास, परंतु त्या एका घटनेमुळं, त्या एका घटकेमुळं, त्या अविचाराच्या शब्दांमुळं, त्या अविचाराने केलेल्या कृतीमुळं त्या दुधामधाच्या प्रदेशात प्रवेश करू शकला नाही. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय साक्ष दिल्या जाते? आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात जे काही प्रसंग आणि परिस्थिती येतात त्या सहज नाही आहेत प्रियांनो. आम्ही त्यात सावध असावं, स्वतःला नियंत्रित आम्ही ठेवावं. जर आम्हाला कठीण जात आहे तर आम्ही त्या देवाच्या आत्म्याचं सहाय्य मागू शकतो. पवित्र आत्म्याचं ते शेवटचं फळ तेच आहे इंद्रिय दमनाचं, जे आम्हाला आमच्यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता सहाय्य करतं. त्याला आम्ही विनंती करू शकतो की माझ्या ठाई तू हे फळ उत्पन्न कर. शेवटपर्यंत आज तुम्हाला आणि मला विश्वासू राहायचं आहे. होय पवित्र देई बापा, परमेश्वर देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि प्रशंसा देतो, कारण तू विश्वासू आहेस.
पवित्र देव बापा, तू न्यायी आहेस, तू पवित्र आहेस. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज ज्या सर्व गोष्टी तू आम्हा प्रत्येकासोबत बोललेल्या आहेस, आम्ही आमच्या मनामध्ये ते ठासाव्यात. पवित्र देव बापा, या आठवडाभर आम्ही त्यावरती मनन करावं आणि पवित्र देव बापा, या गोष्टी आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीकरिता लाभाच्या ठराव्यात. म्हणून देव बापा सहाय्य कर. आम्ही सर्वजण देव बापा तुझ्या अधीन होतो. तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास. आणि आम्हास परीक्षेत आणूस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. देवा परात्पर स्तवा होराला खाली तो बाप पुत्र त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.